नमस्ते माय टू फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केसरचा साबण बनवून तयार करणार आहोत। परफेक्ट मेथड मी तुमच्याशी शेअर करणार आहे। या साबणाच्या नियमित वापराने 8 ते 15 दिवसांमध्येच तुम्हाला फरक जो आहे तो दिसणार आहे। तुमची स्किन जी आहे ती ब्राईट झालेली दिसणार आहे आणि डार्क धब्बे जे असतात ते सुद्धा कमी झालेले दिसणार आहेत। नियमित याचा जर वापर केला तुम्ही 2-3 महिने तर सगळेचे सगळे तुमच्या चेहऱ्यावरचे डाग जे आहेत ते गायब झालेले तुम्हाला दिसतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। तर सगळ्यात अगोदर एक बाउल घेतला, एक चमचा घेतला आणि त्यामध्ये 1 चमचा गुलाब जल घातलेला आहे। आणि आता आपल्याला घ्यायचंय केसर। आता केसर थोडंसं महाग असतं, मान्य आहे। अर्धा ग्राम जे आहे ते मला 170 रुपयाला मिळालेलं आहे। 1 ग्रामची डबी जी असते ती 380 रुपये किंवा 320 रुपयेपर्यंत मिळते। म्हणजे कंपन्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या असतात, त्यामुळे थोडंसं कमी जास्त भाव असतो, पण हा मान्य आहे, थोडंसं महाग असतं। तर बघा इथं 1 चमचा गुलाबजलमध्ये मी काय करते, 6 काड्या ज्या आहेत, 6 ज्या काड्या आहेत केसरच्या घालते। आणि केसरच्या या काड्या घातल्यानंतर थोडंसं मिक्स करायचं आहे, जेणेकरून ह्या केसरच्या ज्या काड्या आहेत त्या भिजतील या गुलाबजलमध्ये। तेवढं मिक्स करायचं आणि मग याला सोडून द्यायचं आहे फक्त आणि फक्त 5 मिनिटासाठी। बघा प्युअर केसर जे असतं ते लगेच कलर जे आहे ते सोडतंय या पाण्यामध्ये म्हणा किंवा कोणत्याही वस्तूमध्ये, दुधामध्ये, कुठल्याही वस्तूमध्ये केसर जे आहे ते प्युअर हा कलर, पिवळसर कलर जो आहे तो सोडतो। 5 मिनिटानंतर आपण काय करणार आहोत, ॲलोवेरा जेल घेणार आहोत। जेवढा आपण रोज वॉटर घेतलेला आहे म्हणजे गुलाब जेल घेतलेला आहे तेवढंच आपल्याला काय करायचं आहे, ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे। तर बघा इथं मी पतंजलीचं ॲलोवेरा जेल वापरते, तुम्ही कोणतंही वापरत असाल तर चालेल, असं काहीच नाही आहे। फक्त फ्रेश वापरायचं नाही, आपल्याला काय करायचं आहे, हे रेडीमेड जे असतं तेच वापरायचं आहे आणि व्यवस्थित प्रॉपर पद्धतीनं मिक्स करायचं आहे। आता बघा हा कलर येतो, एकदम डार्क पिवळसर कलर येतो, पिवळसर पोपटी जो असतो तो कलर येतो। आणि 5 मिनिटानंतर व्यवस्थित मिक्स केलं आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, व्हिटॅमिन ईची कॅप्सूल यामध्ये म्हणजे त्यामध्ये जे जेल असतं ना ते यामध्ये घालायचं आहे। तर बघा 1 साबण मी बनवणार आहे आणि एका साबणाच्या हिशोबाने मी ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या ॲड करते। क्वांटिटी जी आहे तुम्ही लक्ष द्यायचं, तुम्हाला जर 2 साबणं बनवायचे असतील तर डबल याची क्वांटिटी करायची आहे, एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे। तर बघा व्हिटॅमिन ईचं जेल असतं ते यामध्ये घातलेलं आहे, हलकंसं मिक्स करायचं आणि हीच क्रीम मी तुम्हाला शेअर केलेली आहे। एवढं जरी तुम्ही नाईटला लावलात ना तरीसुद्धा तुमची स्किन ब्राईट व्हायला आणि डाग धब्बे जे असतात ते सुद्धा कमी व्हायला, डायरेक्ट आता जी हे बनवलेलं आहे ती क्रीम तुम्ही डायरेक्ट चेहऱ्यावरती अप्लाय करू शकता, नाईट क्रीम म्हणून, आणि ते सुद्धा मी शेअर केलेलं आहे। तर व्यवस्थित मिक्स केलं व्हिटॅमिन ई आणि त्यानंतर आता बघा काही महत्त्वाच्या वस्तू यामध्ये ॲड करायच्या आहेत। त्या कोणकोणत्या वस्तू आहेत चला पाहू। तर आता हे तुम्हाला जे बाजूला दिसतंय लालसर जे आहे ते आहे रक्तचंदन। रक्तचंदन सुद्धा आपल्या स्किनसाठी खूप जास्त फायदेशीर असतं। हे मी पूर्वी पण तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेला आहे, या संदर्भात सेपरेट व्हिडिओ शेअर केलेला आहे। रक्तचंदन हे आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्हाला मिळेल किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही मागवू शकता। रक्तचंदन अर्धा चमचा घेतलाय आणि त्यानंतर चंदन पावडर अर्धा चमचा घ्यायचे। या दोन्ही पावडर जी आहे त्या अर्धा चमचा घ्यायचे। यामुळं चंदन पावडर जी आहे ती तुम्हाला स्क्रब करण्याचं काम करेल आणि म्हणजे तुमचं जे टॅन आहे ते रिमूव्ह करण्यासाठी मदत करेल आणि रक्तचंदन जे आहे ते नॅचरल ग्लो जे असतं आतमध्ये स्किनमध्ये ते आणण्यासाठी मदत करणार आहे। आणि त्यानंतर अर्धा चमचा आपण बदाम तेल घातलेलं आहे आणि बदाम तेल हे मॉइश्चर करायचं काम करणार आहे तुमच्या स्किनला आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे, गाठी राहू द्यायच्या नाही आहेत। आणि त्यानंतर या पद्धतीने व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पुढची स्टेप आपण करणार आहोत। तर हे आपली ही जी पेस्ट आहे ती रेडी झालेली आहे। जवळपास 1 मोठा चमचा जो आहे ही पेस्ट आपली तयार आहे। तर चला आता याला साईडला ठेवू आणि पुढची स्टेप जी आहे ती सुरुवात करू। बघा एवढं ह्या सगळ्या वस्तू यामध्ये ज्या आपण मी वस्तू घातलेल्या आहेत त्या स्किप एकही करू नका। मी जेव्हा म्हणते ना तुम्हाला स्किप करा तेव्हा चालतं, पण आता हा जो साबण आपण बनवतोय तो एकदम परफेक्ट आणि तुम्हाला रिझल्ट देणारा असणारा आहे, त्यामुळे यामध्ये कुठलीही वस्तू आपल्याला स्किप करायची नाही आहे। रक्तचंदन खूप महत्त्वाचा पार्ट आहे आणि केसर सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। या दोन्ही पण वस्तू ॲड करायच्या आणि बाकीच्या सगळ्या वस्तू ॲड करायच्या आहेत। तर बघा तो बाउल आपण साईडला ठेवलाय थोड्या वेळासाठी आणि आता बघा आपल्याला काय घ्यायचं, इथं
सोप बेस, आता सोप बेस संदर्भात पण मी खूप डिटेल तुम्हाला सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये, तर मी ऑनलाईन मागवलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन, तुम्ही नक्की चेक करा, घेऊ शकता तिथून तुम्ही। आता सोप बेसच्या पण बऱ्याच व्हरायटी असतात, तर तुम्ही कोणताही सोप बेस वापरू शकता असं काही नाहीये। तर सोप बेस घेतलेला आहे आणि सोप बेसला व्यवस्थित कट करायचे बारीक बारीक तुकड्यामध्ये, कारण की सोप बेस असंच जर वितळवायला गेले ना खूप वेळ लागतो, त्यामुळे बारीक एकदम तुकडे करून त्याला आपल्याला वितळवायचा आहे। हा सोप बेस ऑनलाईन मिळेल किंवा तुमच्या आजूबाजू जर दुकानामध्ये मिळत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण दुकानामध्ये मला तर शक्यतो मिळालेलं नाहीये, मी ऑनलाईनच मागवते नेहमी, तुम्हाला माहित आहे। तर एक साबणाच्या हिशोबाने मी साधारणतः 100 ते 125 ग्राम एवढं सोप बेस घेतलेला आहे आणि याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। आणि हा जो साबण आहे ना खरंच इतका रिझल्ट चांगला देतो आणि मी या पद्धतीचे साबण भरपूर बनवत असते, तुम्हाला माहित आहे। यापूर्वी सुद्धा याच्या भरपूर रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत। खारं पाणी बघा, बऱ्याच जणांकडे खारं पाणी असतं, म्हणजे बोरचं पाणी असतं आणि त्यामुळे त्यांना साबणाचा खूप प्रॉब्लेम येतो। चिकटपणा जो आहे कपड्यांवरचा म्हणा किंवा अंगावरचा म्हणा, आता हा साबण आपण अंगासाठी बनवतोय, तर अंगाचा आपण आंघोळ जेव्हा करतो अंगावरती जो चिकटपणा राहतो खाऱ्या पाण्यामुळं, तो यामुळं राहत नाही या साबणांमुळं, कारण की यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपण केमिकल वापरलेलं नाही, नॅचरल वस्तू आहेत आणि त्यामुळं तुम्हाला आंघोळ करताना सुद्धा अजिबात म्हणजे असं स्किनवरती एक लेअर साचलेला भाग दिसणार नाही म्हणा किंवा चिकटपणा जाणवणार नाहीये। तर बघा आपला सोप बेस कट करून झालेला आहे, बाउलमध्ये घातलेला आहे। आता याला वितळवून घ्यायचंय। वितळवायचं कसं बघा, खाली एक भांडं घ्यायचंय खाली आणि त्यामध्ये पाणी घालायचंय, म्हणजे डबल बॉईल मेथडने आपल्याला हा जो सोप बेस आहे तो वितळवून घ्यायचा आहे। तर इथं या पद्धतीने मी गॅसवरती ठेवलेला आहे आणि वितळायला थोडासा वेळ लागेल, कारण की साधारणतः 5-6 मिनिट लागतील हा सोप बेस जो आहे तो पूर्णपणे वितळण्यासाठी। आता गॅसवरती पण डिपेंड असणार आहे की तुम्ही गॅस किती फास्ट केलाय स्लो केलाय, तर मला साधारणतः 5-6 मिनिट लागले आणि तोपर्यंत आपण याला अधूनमधून चमचा फिरवत राहायचंय, कारण की लवकरात लवकर हा सोप बेस जो आहे तो वितळला पाहिजे। तर खूप साधी सोपी ही पद्धत आहे हा साबण बनवायची। तुम्हाला आज पूर्वी सुद्धा मी शेअर केलेला आहे की अशा पद्धतीचे साबण आपल्या स्किनसाठी खूप जास्त फायदेशीर असतात। बघा, आपण विकतचे साबण एखादी फरशी ठेवायची बाथरूममध्ये आणि त्यावरती तो साबण नियमित ठेवायचा। एखादा साबण तुम्ही वापरत असाल, तो साबण त्या फरशीवरती काळ्या फरशीवरती नियमित जर ठेवत गेला तर तिथं पांढरा डाग पडतो, हे तुम्हाला माहित असेल। पांढरा डाग पडतो म्हणजे तेवढ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये केमिकल असतं आणि म्हणजे तो फरशीला सुद्धा, तो साबण जो आहे तो फरशीला सुद्धा इजा पोहोचवू शकतो। तर आपल्या स्किनला नियमित वापराने का पोहोचवणार नाही, त्यासाठी आपण बाजारचे शक्यतो साबण वापरायचं टाळायचे आणि अशा पद्धतीनं खूप साधी सोपी पद्धत आहे, अजिबात यामध्ये कुठलंही रॉकेट सायन्स नाहीये, खूप साध्या सोप्या पद्धतीनं हे साबण बनतात। तर डबल बॉईल मेथडने या पद्धतीनं सोप बेस जो आहे तो वितळायला लागलेला आहे बघा। तर तुम्हाला लक्षात येत असेल की खूप काही रॉकेट सायन्स यामध्ये नाहीये, खूप साधी सोपी पद्धत असते, फक्त थोडीशी मेहनत केली आणि एकदाच तुम्ही आता बघा एकदाच अशा पद्धतीचे भरपूर साबणं बनवून ठेवू शकता, म्हणजे महिन्याचे 2 महिन्यापुरते असे तुम्हाला जेवढ्या म्हणजे तुमच्या गरजेनुसार तेवढे तुम्ही साबणं एकदाच बनवून ठेवू शकता। अजिबात वितळत वगैरे नाहीयेत। बऱ्याच ताईंची कमेंट होती की ताई एकदाच एवढे साबणं जर बनवून ठेवले जास्त प्रमाणामध्ये तर वितळतील का वगैरे, तसं काय अजिबात नाहीये। एकदा हा साबण जर जमला तर परत वितळत नाही, जोपर्यंत तुम्ही लावत नाही पाण्यामध्ये भिजवून तोपर्यंत वितळत नाही ताईंनो, अजिबात टेन्शन घ्यायचं कारण हे फक्त कॅरी बॅगमध्ये घालून ठेवायचं आणि मग जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हा साबण वापरू शकता। तर बघा आता इथं हा सोप बेस जो आहे तो जवळपास वितळलेला आहे, फक्त मध्ये एखादी गाठ आहे आणि ते म्हणजे तेवढी सुद्धा आपल्याला गाठ ठेवायची नाही, पूर्णपणे वितळवायचे आणि वितळल्यानंतर सुद्धा आपल्याला 2 मिनिट याला शिजवून घ्यायचे। शिजलेलं दिसणार नाही, म्हणजे उकळी वगैरे फुटताना याला सोप बेसला दिसणार नाही, पण 2 ते 3 मिनिट आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची। बघा आता जवळपास सोप बेस जो आहे तो वितळलेला आहे आणि आता 2 मिनिट याला व्यवस्थित शिजवून घ्यायचंय। आता याला 2 मिनिट शिजवायचं का बरं, तर आपला सोप जो आहे साबण जो बनतो तो लवकर वितळू नये किंवा वापरताना जास्त वितळू नये यासाठी आपल्याला हा साबण घट्ट बनवायचा असेल किंवा थोडासा मजबूत बनवायचा असेल तर आपल्याला हे 2 मिनिट शिजवून घेणं, 2 ते 3 मिनिट शिजवून घेणं महत्त्वाचं आहे।
त्यामुळे आपण याला 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला काय घालायचं, आपण जे मिश्रण बनवलेलं होतं रक्तचंदन, चंदन पावडर आणि केसर, ॲलोवेरा जेल आणि विटॅमिन ई या सगळ्या वस्तूंचं जे मिश्रण बनवलेलं होतं, 1 चमचाभर जे मिश्रण बनलेलं आहे ते यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अर्धा मिनिट याला परत शिजवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे। आता मात्र इथं प्रोसेस जी आहे ती फास्ट करायची, अजिबात स्लो वगैरे करायचं नाही काम, कारण की परत हा सोप बेस जो आहे तो लगेच घट्ट व्हायला चालू होतो। त्यामुळे आता गॅस बंद केला, फटाफट आपण काय करणार आहोत, याचा साबण बनवून घेणार आहोत। तर साबण कसा बनवायचा हा सुद्धा तुम्हाला प्रश्न पडला असेल, कारण की बऱ्याच ताईंना वाटत होतं की असा म्हणजे कशामध्ये बनवायचं, आमच्याकडे तो मोल्ड वगैरे नाहीये। तर ताईंनो, तुमच्याकडे मोल्ड जरी नसला तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलेला आहे की बॉटल म्हणजे कोल्ड्रिंक, माइल्ड ड्रिंक जे असते त्याच्या ज्या डब्या असतात त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा सोप बेस जो आहे तो बनवू शकता। म्हणजे सोप मोल्डची अजिबात आवश्यकता नाही। आणि हा सोप मोल्ड जो आहे तो सुद्धा खूप स्वस्तामध्ये मिळतो। 99 रुपयाला मी घेतलेला आहे, 89 का 99 रुपयाला काहीतरी घेतलेला आहे। तुम्ही सुद्धा ऑनलाईन मागवू शकता किंवा मार्केटमध्ये सुद्धा आजकाल इझिली तुम्हाला मिळून जातात। तर अशा पद्धतीने बघा, परफेक्ट एक साबण बनलेला आहे आपला, म्हणजे 1 साचा हा भरलेला आहे। आता काय करायचं, याला फ्रीजरमध्ये ठेवायचं 1 तासाभरासाठी। जर तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवण्याची तुमची इच्छा नसेल तर रात्रभर तुम्ही बाहेर सोडा, हा साबण जो आहे तो परफेक्ट घट्ट बनेल। तर चला याला अगोदर फ्रीजरमध्ये ठेवू 1 तासासाठी, त्यानंतर मग बघू आपला साबण जो आहे तो तयार झालेला आहे की नाही। तर इथं बघा 1 तास झाल्यानंतर आपण घेतलेला आहे बाहेर काढून याला, आणि आता बघू एकदम परफेक्ट साबण यामध्ये बनतो आणि अजिबात काढायला सुद्धा त्रास होत नाही, पटकन निघतो। यासाठी एकदाच तुम्ही जरी 99 रुपये घातले किंवा 89 रुपये घातले, कधी कधी सेल असतो 80 रुपयाला सुद्धा हे मिळतं। तर बघा साबण जो आहे तो आपला किती परफेक्ट बनवून तयार झालेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही अनेक साबण जे आहे ते बनवू शकता। आता बघा, बऱ्याच ताईंना शंका असते की हा साबण बनवला तर पण यामध्ये फेस येण्यासारखं असं पण काहीच घातलेलं नाही, मग फेस कसा होईल। ताईंनो, सोप बेस जो आहे त्यामध्ये असे काही घटक आहेत जेणेकरून याचा फेस होतो। तर त्यामुळे आपल्याला सेपरेट असं काहीच घालायची गरज नाही। आता तुम्हाला लाईव्ह दाखवते मी की याचा फेस होतो की नाही ते। तर आपला साबण तयार आहे आणि बघा इथं लगेच याचा फेस सुद्धा बनायला लागेल। अजिबात आपण कुठलीही वस्तू यामध्ये घातलेली नाहीये, काही घालायची गरज नाही। बऱ्याच ताईंना शंका येते की फेस येण्यासाठी तुम्ही काहीच घातलेलं नाहीये, फेस कसा होईल, असे प्रश्न बऱ्याचदा पडतात। त्यामुळे परत सांगते तुम्हाला की यामध्ये आपल्याला असं फेस येण्यासाठी सेपरेट काहीच घालायची गरज नाहीये। तर बघा हा फेस तयार होतोय आणि सामान्य साबणापेक्षा सुद्धा जास्त फेस तयार होतो असं मी तर म्हणेन, पण सोप बेस जो आहे तो चांगला घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे। तर बघा भरपूर फेस होतो। आमच्या इथं सुद्धा खारं पाणी असतं, त्यामुळे आम्हाला सुद्धा बाहेरच्या साबणाचा प्रॉब्लेम होतो आणि त्यामुळं आम्ही अशा पद्धतीचे जे साबण आहे ते घरच्या घरी बनवतो। तुम्हाला माहित आहे, पूर्वी सुद्धा मी शेअर केलेला आहे। आणि इथं बघा आता साबण आपला तयार आहे, फेस सुद्धा झालेला आहे। कल्पनाताईंनी बऱ्याच दिवसापासून ही रिक्वेस्ट केली होती की केसरचा ताई साबण बनवून दाखवा। आणि बघा सगळ्या वस्तू तुम्हाला माहिती आहे, आमचं खेडेगाव आहे, सगळ्या वस्तू आम्हाला इथं शक्यच नाहीत मिळणं, त्यामुळे सिटीमध्ये जावं लागतं वस्तू आणण्यासाठी आणि त्यामुळे थोडासा ताई वेळ झाला। पण मी विचार केला होता की ताईसाठी हे बनवून दाखवायचंच आहे आणि दाखवलं। बघा आता फेस जे आहे ते किती आलेला आहे पाण्यावरती आणि हा आपला साबण जो आहे तो तयार आहे। अशा करते व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा। मी अशा प्रकारचे व्हिडिओ जे आहे ते घेऊन येत असते।